शाळा विद्यार्थ्यांसाठी असते की शासनाकडे पैसा नाही म्हणून ती सर्रास बंद केली जाते आणि याचमुळे असंच एक आपण उदाहरण पाहतोय की नवीन संशोधनाच्या निकषाविरोधात शिक्षण संस्थांनी एल्गार पुकारलेला आहे. 15 मार्च 2024 चा जी आर आला त्याच्यानुसार 20 पेक्षा जिथं कमी पटसंख्या आहे त्या शाळा सर्रास बंद होणार आहेत आणि याचा सर्वात जास्त फटका हा कोकण विभागात बसणार आहे. या निकषाविरोधात संस्थांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आमदारांना, म्हात्रे आमदार आहेत इथं, यांना त्यांनी लेटर दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे कारण या जिल्ह्यातल्या तब्बल सध्याच्या संच मान्यतेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ 57 शाळा पूर्णपणे बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि अर्थातच 25-26 मध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून याच्यामध्ये अंदाज जास्त वाढलेला आहे की अजून शाळा बंद पडतील. सोबतच 9वी-10वीचे जे वर्ग आहेत ते म्हणजे एक एकने कमी होण्याची सुद्धा शंका आहे आणि याच निर्णयाविरोधात सध्या यांनी आमदारांना लेटर दिलेलं आहे आणि कोकणासाठी तर हा निर्णय घेण्यात येऊ नये अशी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. सोबतच ज्या काही 8 जानेवारी 2016च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार इयत्ता 9वी-10वी करता किमान इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषय शिक्षकाची आवश्यकता शासनाने मान्य केलेली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आलेली आहे कारण हे जे 4 विषय प्राईम आहेत ते शिक्षक भरती सुद्धा झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा स्पेशल एज्युकेटर मिळाला नसल्यामुळे नुकसान व्हायला नको यासाठी यांचं असं निवेदन आहे. आणि कोकण भागातील आपल्याला सध्याची परिस्थिती माहित आहे, डोंगराळ प्रदेश, घटती पटसंख्या आणि नवीन संच मान्यतेचे निकष, त्याच्यामुळे लिटरली शाळा तर बंद करण्याची वेळ येतच आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे, जे आरटीआय नुसार त्यांना जो अधिकार दिलेला आहे तो सुद्धा हिरावून घेण्याचा हा जी आर आहे तो प्रयत्न करत आहे. म्हणूनच माध्यमिक भागातील अनेक अनुदानित माध्यमिक शाळा शून्य शिक्षक स्थितीमधून जात असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कावर गदा येत आहे. येणाऱ्या काळामध्ये पालक सुद्धा याच्या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार आहेत, त्याची ते तयारी करत आहेत. तोपर्यंत आता जी संशोधनात अपलोड करावी लागते त्याच्यानुसार टेट 2025 ची शिक्षक भरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर पदं कमी झाली तर येणाऱ्या काळामध्ये खूप होतील. म्हणूनच इथल्या संस्थांनी असं पाऊल उचललेलं आहे. आणि याचा जो फटका आहे, दुर्गम भागामध्ये शिक्षक येत नाहीत, आल्यावरती टिकत नाहीत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान होतं. त्यासाठी अतिशय महत्वाचं पाऊल उच्च माध्यमिक संस्था समन्वय समिती जे आहे त्यांचं खरंच मनापासून आभार. जरी सरकार किती वेळा सांगतंय की आम्ही हे करणार नाही, आम्ही असंच करणार आहोत, तरी सुद्धा इथल्या आत्ताच्या घडीला इथल्या सर्व संच मान्यता त्यांनी रोखून ठेवलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी अजून तेवढ्याच जोमानं लढायचं ठरवलेलं आहे.